मराठा समाजासंदर्भात सकल मराठा समाजाची शनिवारी तातडीची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। जरांगेंच्या आंदोलनाची पुढील दिशा या बैठकीमध्ये ठरणार आहे। या बैठकीदरम्यान पुढची दिशा ठरवण्यावर चर्चा केली जाणार आहे। सकल मराठा समाजाची शनिवारी तातडीची बैठक ही आयोजित करण्यात आलेली आहे। जरांगेंच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यावर या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे हे आपल्याशी लाईव्ह द्वारा जोडले गेलेले आहेत। विजय, सकल मराठा समाजाची शनिवारी तातडीची बैठक ही आयोजित करण्यात आलेली आहे, या संदर्भात अधिक माहिती। नक्की जान्हवी, जर बघितलं तर मागील अनेक दिवसापासून मनोज जरांगे पाटील हे सरटे अंतरवाली या ठिकाणी आमरण उपोषणाला बसले होते। सगळे सोयरेची मागणी घेऊन ते त्या ठिकाणी बसले होते। मुख्यमंत्र्यांकडून त्यांना सगळे सोयरेचा आदेश जो आहे तो देण्यात आला होता, त्याचा कायद्यात अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे सरटे अंतरवाली या ठिकाणी उपोषण करत होते। मात्र काही महिलांच्या विनंतीनंतर त्यांनी आमरण उपोषण सोडून आता साखळी उपोषणामध्ये स्वरूपांतर केलेलं आहे। त्याच पद्धतीने आता अंबड तालुक्यामध्ये संचारबंदी देखील लागू करण्यात आलेली आहे आणि पुढील आदेश येईपर्यंत अंबडमध्ये संचारबंदी लागू आहे। त्याच पद्धतीने बघितलं तर मनोज जरांगे पाटील यांची ही उपोषणादरम्यान जी आहे ती तब्येत खालवलेली आहे आणि त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांच्यावरती सध्या आता छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी उपचाराचा चौथा दिवस आहे आणि उद्या त्यांची छत्रपती संभाजीनगरच्या हडको परिसरामध्ये जी आहे ती महत्वाची सकल मराठा समाजाची बैठक त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी बोलवलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये आता इथून पुढचे निर्णय काय असणार आहे, मराठा बांधवाची काय भूमिका असणार आहे, यावरती मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाशी त्या ठिकाणी चर्चा करणार आहे जान्हवी। आणि त्या जर संपूर्ण जर बघितलं तर राजकारणाचे पडघम जे आहे ते आता महाराष्ट्रामध्ये सुरू झालेले आहे आणि संपूर्ण आता जे लोकसभाच्या निवडणुका ज्या आहेत त्या तोंडावरती आलेल्या आहे। एकीकडे सोशल मीडियावरती आता विविध स्टँड निर्माण झालेला आहे, मराठा आरक्षणाची फसवणूक झालेली आहे ते सोशल मीडियावरती पसरले जात आहे। त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील हे आता उद्या राजकारणावरती पण बोलतील का हे देखील पाहणं तितकं महत्वाचं ठरणार आहे जान्हवी। जी विजय, आपण पाहिलं तर आरक्षण मिळाल्यानंतर मनोज जरांगे यांची काही वक्तव्य ही वादग्रस्त ठरली, त्यानंतर त्यांचे समर्थक देखील बाहेर फुटून पडत आहेत। असं असताना मनोज जरांगे मात्र अजूनही आपल्या निर्णयावर ठाम आहेत, काय सांगाल? नक्कीच बघितलं तर मराठा समाजाला जो आहे तो आता विशेष अधिवेशन घेऊन 10% आरक्षण देण्यात आलेलं आहे। मात्र मनोज जरांगे पाटील यांची सुरुवातीपासून मागणी होती की आम्ही कुणबी आहोत आणि ओबीसीतून आरक्षण द्या। मनोज जरांगे पाटील धन्यवाद विजय, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।